ब्लॅक टी असो वा लेमन टी, माझ्या दिवसाची सुरुवात तर टी घेतल्याशिवाय होतच नाही. हॅलो गाईज, मी मयुरी अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे माझा वर्क फ्रॉम होम. माझी सर्व कामे आवरून मी माझ्या ऑफिसच्या कामाला बसले होते आणि सोबतच झेप्टो केलेला फुटबॉलही ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून खात होते. बट मला यातून एक वेगळा स्मेल येत होता, सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. असो, त्यानंतर मी माझं थोडंफार काम केलं आणि मला कामाच्या नादात जेवणाची सुद्धा आठवण होती. सो माझ्या रूममेटने मला आठवण केल्यानंतर मी किचनमध्ये आले व चपातीसाठी कणिक मळायला घेतली. कणिक मळत मळतच मला ऑफिसचं काम मी सुद्धा आठवत होतं. सो मला सारखं सारखं चेक करावं लागत होतं की मेल्स वगैरे येत आहेत की किंवा मेसेज येतोय का. सो ते झाल्यानंतर मी किचनमध्ये आले. सो आल्यानंतर माझी मैत्रीण ही भाजी करतच होती आणि मला भेंडीची भाजी खूप खूप आवडते. सो मला हा व्हिडिओ घ्यायचाच होता आणि व्हिडिओमध्ये तर भाजी इतकी टेम्पटिंग दिसते, तेवढीच ती टेस्टला पण खूप सही झाली होती. त्यानंतर आम्हाला चपात्याही करायच्या होत्या. खूप सारे लोक मला विचारत होते, तू पीजीवर राहतेस का, जेवण कसं करतेस, करून खातेस का, बाहेरचं खातेस का, कसं मॅनेज करतेस. तर काहीच, मी पीजीवर जरी राहत असले तरी मी जेवण स्वतः बनवून खाते. सो असं नाही की मी बाहेरचं खूप खाते. स्टील तरी पण मी खूप आजारी पडते, जसं की आज आहे, आणि त्याचमुळे मला वर्क फ्रॉम होम दिलं होतं. त्यानंतर भेंडीची भाजी झाल्यावर आम्ही चपात्याही केल्या. मला आणि माझ्या रूममेटला जेवण बनवून खायला खूप आवडतं. सो आम्ही मोस्टली बाहेरचं खाणं अवॉइडच करतो. कधीतरीच आम्ही बाहेरचं खातो, डिपेंड्स ऑन आवर मूड. त्याचं मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला भेंडीची भाजी आवडते, कारण की मला आता प्रचंड आवडते. हे तुम्हाला दिसलंच असेल या व्लॉगमधून मी किती वेळा उल्लेख केला आहे. ती चपाती लाटून देत होती आणि मी भाजायचं काम करत होते. त्यानंतर फायनली आमचं चपाती झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मला इतकी भूक लागली होती, त्यात मला परत कामही होतं. जेवण झाल्यानंतर मला इतकी झोप आली होती. सो मी आतल्या रूममध्ये जाऊन खिडकीत बसले होते व त्यानंतर माझ्या रूममेट्स आल्यानंतर आम्ही एकत्र काम करत बसलो आणि मला इतकं थंडी वाजत होती की मी हे जॅकेटच घालून बसले होते दिवसभर. आणि त्यानंतर संध्याकाळी मला माझ्या रूममेटने ब्लॅक कॉफी आणून दिली. ती पिल्यानंतर खूप भारी वाटलं आणि फायनली 6:30 वाजता मी लॉग आउट केलं. त्यानंतर माझ्या एका फ्रेंडला भेटण्यासाठी बाहेर जायचं होतं. सो मी आवरून बाहेर गेले आणि तिथेच आम्ही भेटल्यावर चहा घेतला. आणि आज गुरुवार असल्यामुळे मला स्वामी समर्थांच्या मंदिरात सुद्धा जायचं होतं आणि तिथेच मला हे छोटेसे पीस भेटले, ज्यांचे की डोळे पण उघडले नव्हते आणि तिथेच त्यांची आई पण होती. सो मला खूप भीती वाटत होती हात लावायला. मी लांबूनच व्हिडिओ घेतला. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.